नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रथमतः तुमचं स्वागत करते। इयत्ता 10वी गणित भाग 2 आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुरू केलेला आहे। यामध्ये आपण घटक प्रकरण क्रमांक 1 समरूपता हा पाठ अभ्यासत आहोत। याच्यामध्ये आतापर्यंत आपण त्रिकोणाच्या उंची आणि पायाशी संबंधित गुणधर्म आणि त्यावर आधारित उदाहरणांनी सोडवलेले आहेत। सराव संच 1.1 पर्यंतचा भाग आपला पूर्ण झालेला आहे। तर समरूपता या प्रकरणामधील आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत। तर बघा, प्रमेयाचा अभ्यास करूया आपण। प्रमेय काय आहे बघा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। ठीक आहे, आता प्रमेय काय आहे बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। बघा, प्रमेय मी पुन्हा एकदा वाचते। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणामध्ये विभागते। जसं की आता या आकृतीमध्ये बघा, त्रिकोण ABC आहे, रेषा L त्रिकोण ABC ला P आणि Q बिंदूमध्ये विभागते। तर सिद्ध काय करायचं आहे, तर उरलेल्या दोन बाजूंना सुद्धा काय करते, ती रेषा प्रमाणामध्ये विभागते, हे सिद्ध करायचं आहे। मग प्रमेयामध्ये आपण नेहमीप्रमाणे पक्ष, साध्य आणि रचना आणि सिद्धता या पायरीनुसार आपण कोणतेही विधान सिद्ध करत असतो। तर आता हे विधान सिद्ध करण्यासाठी पहिली पायरी आपली पक्ष। पक्ष म्हणजे उदाहरणामध्ये दिलेली माहिती आपण लिहितो। आता माहिती काय काय आहे आपल्याला, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर BC, म्हणजे ही रेषा L BC ला समांतर आहे। त्यानंतर रेषा L ही बाजू AB ला P मध्ये व AC ला Q मध्ये छेदते। ठीक आहे, L समांतर BC आणि L ही बाजू AB ला P मध्ये छेदते आणि AC ला Q या बिंदूमध्ये छेदते। ही माहिती आपल्याला उदाहरणावरून मिळते। मग उदाहरणामध्ये दिलेली माहिती आपण पक्षामध्ये लिहितो। सिद्ध काय करायचं आहे, तर ती रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते। प्रमाणामध्ये म्हणजेच काय, गुणोत्तरामध्ये। गुणोत्तर म्हणजे काय, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। अपूर्णांकाच्या स्वरूपात आपण जेव्हा मांडणी करतो तेव्हा ते गुणोत्तर किंवा प्रमाण रूपात आहे असं म्हटलं जातं। मग कुठली बाजू, AP छेद PB बरोबर AQ छेद QC, म्हणजे AP छेद PB आणि AQ छेद QC या बाजू प्रमाणात आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। त्यासाठी आपण एक रचना केलेली आहे, PC आणि BQ जोडलेलं आहे। PC आणि BQ जोडून घेतलेला आहे। तर आता पक्ष, साध्य आणि रचनेनंतर आता आपण हे विधान सिद्ध करणार आहोत, सिद्धतेकडे जाणार आहोत। आता सिद्धतेमध्ये बघा, सुरुवातीला मी दोन त्रिकोण पकडणार आहे, जसे की त्रिकोण APQ व त्रिकोण BPQ किंवा PQB म्हटलं तरी चालेल किंवा BPQ म्हटलं तरी चालेल। कुठले दोन त्रिकोण बघा, APQ आणि त्यानंतर BPQ। ठीक आहे, हा त्रिकोण। आता या त्रिकोणामध्ये बघा, हे दोन्ही जर त्रिकोण बघितलं तर हे दोन्हीही त्रिकोणाची PQ ही उंची आहे, म्हणजे दोन्हीही त्रिकोण काय आहे, दोघांची उंची कशी आहे, समान असेल। मग आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे की दोन त्रिकोण ज्याची उंची समान असेल तर ते पायाच्या गुणोत्तरामध्ये परस्परांना दुभागतात। म्हणजे क्षेत्रफळांच्या पायाच्या गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार आपण काय घेऊ शकतो, तर AP छेद किंवा त्याच्यामध्ये बघा एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण BPQ बरोबर। आता उंची समान आहे त्यामुळे हे कशा आहेत, पायाच्या ह्याच्यामध्ये प्रमाणात असतात। मग पाया कुठला आहे बघा, AP छेद PB। मग ह्याला कारण काय लिहिणार होतं, पण क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात।
याला म्हणूया आपण विधान क्रमांक 1. याच पद्धतीचं विधान आता एरिया त्रिकोण APAQ किंवा APQ आणि PQC साठी करायचं आहे. बघा आता पुढचा त्रिकोण घेऊया आपण. त्रिकोण APQ व त्रिकोण PQC मध्ये. आता हे दोन त्रिकोण बघा आकृतीमध्ये APQ आणि PQC या दोन्हीमध्ये सुद्धा ही उंची आहे आणि उंची एकच आहे, सामायिक आहे, त्यामुळे त्यांचे पाया कसा असणार आहे, प्रमाणामध्ये असणार आहे. म्हणजे इथं पण आपण काय लिहू शकतो, एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC. आता ह्यांचं पाया काय बघा, APQचं काय घेणार तर आपण AQ आणि त्यानंतर PQCचा पाया कुठला आहे, QC. म्हणजे AQ छेद QC. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. कारण काय लिहिणार आपण, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. आता याला म्हणूया आपण विधान क्रमांक 2. आता आपण पुढचे त्रिकोण पकडणार बघा, एरिया त्रिकोण पकडूया PQB व एरिया त्रिकोण PQC मध्ये पाया BC सामायिक आहे. ठीक आहे, पाया BC या दोघांचं कसं आहे, सामायिक आहे. त्यानंतर आणखीन आपल्याला काय माहिती मिळते तर ह्याच्यामध्ये याच्यामध्ये पाया PQ हा सामायिक आहे. त्रिकोण कुठला पकडलाय, BPQ हा त्रिकोण आणि PQC हा त्रिकोण. म्हणजे या दोन्हीचा PQ हा पाया कसा आहे, सामायिक आहे. शिवाय PQ हा कुणाला समांतर आहे, रेख BC ला समांतर आहे. PQ हा रेख BC ला समांतर आहे. मग यावरून आपण काय सिद्ध करू शकतो की एरिया त्रिकोण PQB व एरिया त्रिकोण PQC हे काय आहे, एकरूप आहे. म्हणून काय लिहू शकतो आपण, एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC. आता याला म्हणूया विधान क्रमांक 3. ठीक आहे, आता तिन्ही विधानामध्ये बघा आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला APQ आणि BPQ याच्यामध्ये समान उंचीचे त्रिकोण आहेत, त्यामुळे ते संगत पायांच्या प्रमाणात असणार आहे, त्याला विधान 1 म्हटलं आपण. तसंच APQ आणि PQC या त्रिकोणामध्ये सुद्धा उंची सामायिक आहे, त्यामुळे त्यांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर उरलेले हे जे दोन त्रिकोण होतात त्यांच्यामध्ये बघा PQ ही सामायिक बाजू आहे, शिवाय PQ ही BC ला समांतर असल्यामुळे त्यांची उंची समान झाली. त्यामुळे हे दोन त्रिकोण सुद्धा परस्परांना कसे आहेत, एकरूप आहे. याला आपण विधान क्रमांक 3 म्हटलेलं आहे. मग विधान 1, 2, 3 वरून आपल्याला काय सांगता येईल बघा, आता विधान 1, 2, 3 याची तुलना करूया. आता विधान 1 मध्ये बघा APQ आहे, इथं पण APQ आहे आणि त्यानंतर इथं BPQ आहे आणि PQC आहे. आता हा BPQ म्हणजे हा त्रिकोण आणि PQC हे दोन्ही सुद्धा कसे झाले, एकरूप झाले. म्हणजेच विधान 1, 2 मध्ये डावी बाजू कशी आहे, समान आहे. डावी बाजू समान आली असेल तर उजवी बाजू सुद्धा कशी असणार आहे, समान असणार आहे. यावरून आपण विधान काय करतो, AP छेद PB बरोबर AQ छेद QC. हे कशावरून लिहिलं आपण, विधान 1, 2, 3 वरून. विधान 1, 2 व 3 वरून. म्हणजेच इथं आपलं प्रमेय सिद्ध झालेलं आहे की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना भिन्नबिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय इथं सिद्ध झालेलं आहे. आता प्रमेयामध्ये बघा शेवटची ही जी पायरी आहे, प्रमाणात विभागते, हे लक्षात ठेवायचं आहे. याचा आधार घेऊन आपण उदाहरणे सोडवणार आहोत. बघा प्रमेय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो.
प्रत्येक वेळी त्रिकोणाच्या 3 जोड्या पकडलेल्या आहेत आणि आपण त्या प्रमाणात आहेत हे दाखवलेलं आहे. आणि विधान 1, 2, 3 वरून AP बरोबर छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता उदाहरण सोडवताना आपण ह्या प्रमेयाचा उपयोग करणार आहोत. तर आता बघा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय आहे ते आपण पाहूया. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. आता हे व्यत्यास आहे, हा तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता आपण पुढच्या प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. पुढचं प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रमेय आहे बघा. पुढचा प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. आता प्रमेय काय बघा, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरामध्ये दुभागतो. बघा, प्रमेय पुन्हा एकदा मी वाचते. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात दुभागतो. आता हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे. सुरुवातीला पक्षामध्ये माहिती काय काय दिले की त्रिकोण ABCच्या कोन C हा दुभाजक रेघ AB ला E बिंदूत छेदतो. जसं की आता आकृतीमध्ये बघा, त्रिकोण ABC आहे, त्याच्यामध्ये CE हा कोन दुभाजक आहे आणि तो बाजूला E बिंदूमध्ये छेदतो. ठीक आहे. आता कोन दुभाजक म्हणजे काय, तो दिलेल्या कोनाचे समान 2 भागामध्ये विभाजन करतो. म्हणून आपण हे दोन्ही काय दाखवलेलं आहे, समान चिन्ह दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा, साध्य काय करायचं आहे आपल्याला, AE छेद EB आणि CA छेद CB. AE छेद EB, AE छेद EB आणि CA छेद CB हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. यासाठी आपण एक रचना केलेली आहे बघा. A पासून C चा भाग आहे तो वाढवलेला आहे, B पासूनची रेषा वाढवत नेलेली आहे, जेणेकरून तो D बिंदूला काय करेल, छेदेल. यामुळे आपल्याला आणखी एक त्रिकोण तयार झालेला दिसतो. इथं त्रिकोण BCD हा त्रिकोण तयार झालेला आहे. ठीक आहे. आता आपण या प्रमेयाच्या सिद्धतेकडे जाऊया. आता रचनेमध्ये आपण लिहिलंय, बिंदू B मधून C ला समांतर रेषा काढा, ती AC ला D बिंदूमध्ये छेदते. ही आपण रचना केलेली आहे. सिद्धतेमध्ये जाऊया आपण. CE समांतर किरण BD. ठीक आहे. CE समांतर BD आणि त्याची छेदिका कुठली बांधलेली आहे बघा, आणि त्याची AD ही छेदिका आहे. AD म्हणजे CE समांतर DB आणि त्याची AD ही काय आहे, छेदिका आहे. मग हा जर आकृतीबंध आपण विचारात घेतला तर इथं 2 त्रिकोण तयार होतात, 2 कोन तयार होतात. कोन ACE आणि CDB. बघा, ACE, AC आणि E आणि CDB म्हणजे हे दोन्ही कोन काय झाले, संगत कोन झाले. तर हे दोन्ही कोन एकरूप झाले संगत कोनानुसार. त्याचनुसार जर आता आपण BC छेदिका गृहीत धरली तर BC छेदिका गृहीत धरल्यानंतर कोन ECB आणि CBD. बघा, ECB आणि त्यानंतर CBD हे काय होतात, विक्रम कोन होतात. त्याची छेदिका आपण ही धरली. ठीक आहे. विक्रम कोन म्हणजे या पद्धतीनं उलट, म्हणजे उजव्या बाजूला कोन असेल तर दुसरा त्याच रेषेच्या छेदिकेच्या डाव्या बाजूला असतो, म्हणजे विरुद्ध दिशेला असतात. म्हणजे हे दोन्ही कोन विक्रम कोन ह्याच्यानुसार काय झाले, एकरूप झाले. तर आता आपण याची पुढची सिद्धता अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कोन ECB व कोन CBD हे विक्रम कोन आहेत, त्यामुळे एकरूप झाले. तर आता विधान 3 बघा, कोन ACE एकरूप कोन ACB हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे हे कोन एकरूप आहे, याला आपण विधान 3 म्हटलं. विधान 1, 2, 3 वरून कोन CBD एकरूप कोन CDB हे सिद्ध होतं. जसं की बघा, उदाहरणार्थ ACE आणि ECB, CDB आणि CDB हे कोन सारखे आहेत, म्हणून ACE आणि ECB सुद्धा कसे झाले, एकरूप झाले विधान 1, 2, 3 वरून. किंवा ACE आणि ECB हे पक्षामध्ये सांगितले एकरूप आहेत. ह्या 2 बाजू एकरूप असतील तेव्हा उजव्या बाजूचे घटक सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. त्यानुसार कोन CBD एकरूप CDB विधान 1, 2 व 3 वरून. आता आपण CBD मध्ये बाजू CB एकरूप CD. बघा, एकरूप कोणासमोरील बाजू असल्यामुळे ते एकरूप असणार आहेत. CBD मध्ये CBD आता एकरूप कोणासमोरील बाजू असल्यामुळे CB आणि CD एकरूप झाले. CB आणि CD काय झाले, एकरूप झाले. त्यानंतर पुढे बघा, याला म्हटलेलं आहे आपण. त्यानंतर CB आणि CD एकरूप
झाले, आपण याला विधान क्रमांक 4 म्हणूया. त्यानंतर ए बी पी मध्ये ई सी समांतर बी डी असल्यामुळे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार तिथं ए ई छेद ई बी आणि ए सी छेद सी डी होईल. म्हणजेच आता विधान 4 आणि 5 वरून काय सिद्ध होतं, ए ई छेद ई बी बरोबर ए सी छेद सी डी. बघा विद्यार्थी मित्रांनो, याची सिद्धता आपण पुन्हा एकदा पाहूया. सुरुवातीला आपण सी समांतर बी डी आणि त्याची ए डी ही छेदिका पकडली, त्यानुसार ते संगत कोण एकरूप झाले, कोण सी आणि डी, सी आणि डी. त्यानंतर बघा बी सी ही छेदिका पकडल्यानंतर ई सी बी आणि सी बी डी हे विक्रम कोण झाले, ई सी डी आणि सी बी डी हे विक्रम कोणानुसार एकरूप झाले. आता 1 आणि 2 ची जर तुलना केला तर ए सी ई आणि ई सी बी हे एकरूप आहेत हे आपल्याला पक्षामध्ये माहित आहे. म्हणजे हे दोन एकरूप असतील तर त्याचे संगत बाजू सुद्धा एकरूप असणार आहे. म्हणून कोण सी बी डी एकरूप कोण सी डी बी विधान 1 2 3 वर. तसंच सी बी डी मध्ये बाजू सी बी एकरूप सी डी, कारण त्या एकरूप कोणासमोरील बाजू असतात. त्यानंतर याला विधान क्रमांक 4 म्हणतो. आता ए बी पी मध्ये ई सी समांतर बी डी असल्यामुळं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरून आपण तिथे लिहिलं ए ई छेद ई बी बरोबर ए सी छेद सी डी. आता विधान 4 आणि 5 वरून हे सिद्ध होतं की ए ई छेद ई बी बरोबर ए सी छेद सी डी. म्हणजे इथं हे कोनदुभाजकाचं प्रमेय काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. आता कोनदुभाजकाच्या प्रमेयामध्ये बघा त्याचा व्यत्यास एक दिलेला आहे, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास. तर ह्याच्यामध्ये बघा ए बी सीच्या बाजू बी सी वर डी असा घ्या की ए बी छेद ए सी बरोबर बी डी छेद डी सी आणि ए डी काढून कोण बी ए सी तयार करा आणि सिद्धता त्याच्या लिहा म्हणून सांगितलेलं आहे. तर ही सिद्धता तुम्ही लिहिण्याचा घरी प्रयत्न करायचा आहे. तर आता कोनदुभाजकाच्या प्रमेयामध्ये शेवटचं हे लक्षात ठेवायचं आहे, ए ई छेद ई बी बरोबर ए सी छेद सी बी, कारण हे आपण उदाहरण सोडवण्यासाठी या घटकाचा वापर करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखीन एका प्रमेयाचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रमेय अभ्यासूया. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्माचं हे प्रमेय आहे. प्रमेय आहे काय बघा, 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा इतके असते. आता पक्षामध्ये माहिती काय काय दिली बघा, रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन, T1 T2 या त्याच्या छेदिका आहेत. T1 ही छेदिका त्या रेषांना ए बी सी मध्ये छेदते, तर T2 ही छेदिका त्यांना पी क्यू आर मध्ये छेदते. तर बघा आपण आकृतीद्वारे हे समजावून घेऊया. 3 समांतर रेषा एल एम एन त्यांच्या ए सी किंवा T1 आणि T2 ह्या काय आहेत, त्यांच्या छेदिका आहेत. इथं नाव लिहूया आपण T1 आणि T2. आता T1 ही छेदिका आहे ती रेषा एल एम एन ला अनुक्रमे बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी मध्ये छेदते. तर T2 ही छेदिका रेषा एल एम एन ला अनुक्रमे बिंदू बी, बिंदू क्यू आणि बिंदू आर मध्ये छेदते. तर आपल्याला साध्य काय करायचं आहे, ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. ठीक आहे, ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे सिद्ध करायचं आहे. यासाठी बघा आपण काय केलेलं आहे, सी पी जोडून घेतलेला आहे. तर सी पी जोडत असताना तो डी मध्ये काय करतो, एम ला डी मध्ये छेदतो. तर आता बघा त्रिकोण ए सी पी याच्यामुळे 2 त्रिकोण तयार झालेले आहेत, त्रिकोण ए सी पी आणि त्रिकोण पी आर सी. आता त्रिकोण ए सी पी मध्ये बघा बी डी समांतर ए पी. ठीक आहे, आता बी डी समांतर ए पी असेल तर त्यानुसार बघा ए बी छेद बी सी आणि पी डी छेद डी सी होणार. हे कशावरून घेतलं आपण, कारण बघा याच्यामध्ये हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ह्या बाजू कशा झाल्या, प्रमाणात झाल्या. त्याच पद्धतीने आपण सी पी आर मध्ये सुद्धा दाखवू शकतो. सी पी आर मध्ये बघा पी क्यू आणि सी आर, त्यानंतर सी आर या समांतर रेषा आहेत. पी क्यू किंवा डी क्यू आणि सी आर या समांतर रेषा आहेत. डी क्यू आणि सी आर या समांतर रेषा. त्यानंतर हे सुद्धा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार दाखवायचं झालं तर पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. बघा पी डी छेद डी सी आणि पी क्यू छेद क्यू आर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. विधान 1 आणि 2 ची जर तुलना केली तर त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, ए बी छेद बी सी बरोबर पी डी छेद डी सी. ठीक आहे, आणि इथं पण काय बघा पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. म्हणजे पी डी छेद डी सी हा जो भाग आहे तो याच्यामध्ये सामायिक भाग आहे, त्यामुळे तो आपण एकदाच लिहिला तरी चालेल. म्हणजे विधान 1 आणि 2 वरून बघा ए बी छेद बी सी बरोबर
PD छेद DC आपण एकदाच लिहिलं, PD छेद DC छेद PQ छेद QR. आता हा सामायिक असल्या, ही बाजू सामायिक असल्यामुळे शिल्लक काय राहिलं फक्त AB छेद BC बरोबर PQ छेद QR. म्हणजेच आपलं साध्य सिद्ध झालेलं आहे. म्हणजे 3 समांतर रेषेना 2 आंतरछेदिकांनी छेदले असता छेदन बिंदू जे असतात ते कशा असतात, परस्परांच्या प्रमाणात असतात, हे इथं सिद्ध होतं. मग आता उदाहरण सोडवण्यासाठी आपण हे लक्षात ठेवायचं आहे, AB छेद BC बरोबर PQ छेद QR. तर याचा वापर करून आपण काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास, तसेच 3 समांतर रेषा व त्यांच्या आंतरछेदिकांचा प्रमेय असे काही प्रमेय अभ्यासलेले आहेत. त्या प्रमेयामध्ये आपण सिद्धतेमध्ये जे साध्य जे केलेलं आहे ते साध्य आपण वापरून उदाहरणं सुद्धा सोडवणार आहोत. चला तर मग आपण आणखीन काही उदाहरणांचा सराव करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रमेयावर आधारित काही उदाहरणे सोडवूया. बघा उदाहरण क्रमांक 1 आहे, त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC, DE समांतर BC आणि किमती कशा कशाच दिलेत बघा. DB ची किंमत दिली 5.4, AD ची किंमत दिली 1.8, EC ची किंमत दिली 7.2 आणि AE ची किंमत दिलेली नाहीये, ती आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग आता हे उदाहरण आपण सोडवूया. बघा उदाहरणामध्ये आपल्याला काय मिळतं आहे, तर DE समांतर BC. ठीक आहे, मग DE समांतर BC असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र काय होईल, AD छेद DB बरोबर AE छेद EC. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार संगत बाजू त्याच्या काय असतात, प्रमाणात असतात. मग AD ची किंमत किती आहे बघा 1.8, DB ची किंमत आहे 5.4, AE काढायचं आहे आपल्याला आणि EC ची किंमत आहे 7.2. ठीक आहे, आता हे उदाहरण आपल्याला सोडवत जायचं आहे. तर आता तिरका गुणाकार करूया आपण. AE गुणिले 5.4 बरोबर 1.8 गुणिले 7.2. ठीक आहे, मग आता याच्यानंतर बघा परत जर पक्षांतर केलं आपण तर AE आहे तसा राहील, हा 1.8 गुणिले 7.2 आहे तसा आहे. 5.4 जो इकडं डावीकडे गुणाकारात आहे तो उजवीकडे गेला की भागाकारात जाईल, भागिले 5.4. आता ह्या सर्वांना आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आणि सोडवायचं आहे. बघा मी कच्च्यामध्ये सोडवते. 1.8 गुणिले 7.2 छेद 5.4. आता साधारणतः समूह संख्या त्यामुळे 2 नी भाग जाऊ शकतो. 2 दुणे 4, 2 साती 14, इथे 2 9 18 म्हणजे 0.9. आता इथे 3 न भाग जाऊ शकतो बघा, 3 त्रिक 9, त्यानंतर इथं 0 3 9 27. परत याला इथं भाग जाऊ शकतो, इथे येणार आहे 0.1. ठीक आहे, म्हणजेच आता हे उत्तर किती आलेलं आहे बघा, 1 आलेलं आहे. त्यानंतर 7.2 किंवा त्यांचा गुणाकार करून जर आपण सोडवलं तर हे उत्तर येणार आहे 2.4. ठीक आहे, किंवा आपण गुणाकार करून सुद्धा सोडवू शकता. 1.8 गुणिले 7.2 जर आपण करून घेतलं, करूया आपण. ब्याऐंशी 16 3 87 56. हे किती आलं 1296, म्हणजेच हे किती आलं 12.96 छेद 2.4. सॉरी छेद किती 5.4. मग बघा साधारणतः हे भाग घालवलं तर आता हे संक्षिप्त रूप जर देत गेलो तर काय होईल बघा, 2 दुणे 4, 2 साती 14, 2 सख 12, 2 चौक 8, 2 एकटी 16. अजून पण संक्षिप्त रूप देता येतं 2 के. आता 3 संक्षिप्त रूप देऊया. 3 9 27, 3 दुणे 6, 3 एके 3, 3 सं 18. आता 0.9 2.16 ला जर तुम्ही भागला तर हे उत्तर येणार आहे 2.4. हे उत्तर येणार आहे. म्हणजे AE ची किंमत किती आली 2.4 सेमी.
तर याच पद्धतीने आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया। पुढचं उदाहरण आहे त्रिकोण PQR मध्ये रेघ RS हा कोन R चा दुभाजक आहे। RS हा काय आहे, कोन R चा दुभाजक आहे। मी इथे किमती बघा, PR ची किंमत दिली 15, QR ची किंमत दिली 20 आणि PS ची किंमत दिली 12 आणि आपल्याला SQ ची किंमत काढायची आहे। तर आता बघा कोन दुभाजक आहे म्हणजे इथे आपण कोन दुभाजकाचं प्रमेय वापरू शकतो। तर कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार बघा काय होईल, PR छेद RQ बरोबर PS छेद SQ। ठीक आहे, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपण हे लिहिलेलं आहे। तर किमती करूया। PR ची किंमत किती आहे बघा 15, RQ ची किंमत किती आहे 20, PS ची किंमत आहे 12 आणि SQ ची किंमत काढायची। तर नेहमीप्रमाणे तिरका गुणाकार करून घेऊया। 15 गुणिले SQ बरोबर 20 गुणिले 12। तर पक्षांतर केलं तर काय होईल, SQ बरोबर 20 गुणिले 12 छेद 15। तर 12 दुने 24, 240 छेद 15। तर हा भागाकार करून बघूया आपण, 240 गुणिले 15 तर कितीचा भाग लागेल बघा, 15 एके हे किती उत्तर 16। ठीक आहे, 15 एके 15 मग 15 9 शिल्लक राहिले, 90 झाले, 15 सख 90 म्हणजे किती आलं उत्तर 16। SQ ची किंमत किती आलेली आहे 16 आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोन दुभाजकाचे प्रमेय, 3 रेषा व त्याच्या आंतरछेदांचे प्रमेय, त्यानंतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास आणि त्या प्रमेयावर आधारित काही उदाहरणे आपण आज अभ्यासलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।